मॉर्निंग. कसे आहात सर्व? आय होप सर्व मस्त मजेत आणि ठणठणीतच राहा. पावसाचं काहीच सांगता येत नाहीये. विदर्भामध्ये तरी 3 दिवस झाले कंटिन्यू पाऊस सुरू आहे. रात्रंदिवस पाऊस सुरू आहे. आणि आता अंशूला मला स्कूलला पाठवायचं. मी सुद्धा विचार करते तिला पाठवू की नको, कारण सर्वच जागी पाणी साचलेलं आहे. आणि आज एक छान सिंपल अशी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. म्हणजे तुमच्या इथे सुद्धा 4 ते 5 वर्षाचे मुलं असतील ना, तर असंच तुम्ही काकडीचा पराठा देऊ शकता. मी सुद्धा आता एक काकडीच्या पराठ्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करते. व्हिडिओ स्किप न करता बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सोबतच माझे मिनी ब्लॉग डेली रुटीन येतात, त्याला सुद्धा भरभरून प्रेम द्या. आणि माझे साड्यांचे व्हिडिओ तर येतातच, त्याला तुम्ही खूप भरभरून प्रेम देता, पण असंच सर्व व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. व्हिडिओ बघता बघता एक लाईक नक्की करा. हाईपचं ऑप्शन येते, हाईप सुद्धा करा. तर चला रुटीन सुद्धा शेअर करते, जे जमेल ते. आजच्या व्हिडिओमध्ये जे जमेल ते रुटीन सुद्धा शेअर करते आणि छोटंसं एक रेसिपी सुद्धा शेअर करते. उठल्या उठल्या चहा लागतोच आणि मला सुद्धा, मी कितीही दमली असते, कितीही अवॉइड केलं चहाला तरी झोपल्यावर घर एकदम शांत असतो. त्या टायमातनं क्लिनिंगचे कामं म्हणा किंवा सकाळी झाडू आणि लादी पुसणं हे किंवा श्लोक लावून ठेवून देते, त्यामुळे ना कामं करण्यामध्ये एनर्जी सुद्धा येते मुलगी. आणि इथे सुद्धा तुम्ही बघत आहे जे वॉल आहे त्याच्यावर सुद्धा तिने पूर्ण पेंट करून ठेवले आहे. आणि मला असं वाटते जिथे 4-5 वर्षाचे मुलं असतात ना, सर्वांकडे हीच प्रॉब्लेम. त्यानंतर ना काकडीचा पराठा अंशूसाठी करायचा आहे, तर मी ना एक खट्टे सर्व काढून ठेवून देते, कारण नंतर पुन्हा फ्रीजला हात लावायचा, मग तो छात स्वयंपाकाला लावायचा. त्यामुळे मी एक जमेल तेवढं सर्व काढून ठेवून देते, कारण तेवढंच वेळ वाचते. कारण नाश्ता आणि स्वयंपाक नेहमी करते मी सोबतच. आणि मार्केटला गेली ना, मला हा चॉपर इतका आवडला. आणि तसंही मला अंशूला कधी सँडविच, कधी पराठा, कधी पनीर पराठा एवढं सर्व वस्तू टिफिनमध्ये द्यावं लागतात, तर त्यासाठी हा चॉपर मला इतका आवडला. फक्त 280 रुपयाला मिळाला. त्यानंतर याच्यामध्ये डाळ फिटणी पण आहे, म्हणजे कधी तुम्ही दही किंवा डाळसुद्धा त्यामध्ये भरू शकता. 2 दिलेले आहेत वेगळे. आणखी पटापट इथे काकडी चिरून घेतली आहे, त्यामध्ये बेसन घातलेलं आहे आणि थोडासा ओवा, तिखट, हिरवी मिरची, जिरं असं करून आणि कढीपत्ता, थोडा सांबार. एकदम सिंपल पद्धतीने मी करते आणि असंच अंशूला सुद्धा आवडतं. तुमच्या इथे सुद्धा 3 ते 4-5 वर्षाचे मुलं असतील ना, तर अशा पद्धतीनेच करा. त्यानंतर त्याच्यावर हे बटर लावून मी सेकून घेते आणि थोडंसं खरपूस करते, कारण तिला सुद्धा तसंच आवडतो. आणि खरंच ही रेसिपी इतकी छान बनते, म्हणजे लाईट वेटसुद्धा असते. नंतर आपण सुद्धा ते खाऊ शकतो दह्यासोबत वगैरे. आणि आता नाश्त्याची तयारी झाली. अंशूची शाळेला तयारी करून दिलं, तिला स्कूलला पाठवून दिलं. नंतर इथे स्वयंपाकासाठी तयारी करायला घेतली. स्वयंपाकामध्ये ना आज सोया चंक म्हणतात त्याला, आमच्या इकडे सोयाबीन वडी म्हणतात. इतकं सुंदर बनते ना ती भाजी. फक्त त्याला छान बनवली तर छान बनते ती, नाही तर मग ती छान नाही बनत. जर त्याच्यामध्ये थोडंसं तेल मसाले जर घातली ना आपण, तर ती भाजी खरंच खूप छान बनते. आणि आता एक वस्तू मी काढून ठेवून देते, सर्व टमाटर वगैरे. आता वडी बनवायची, वडीचं पॅकेट, कढई ज्याच्यात मला बनवायची आहे, टमाटर वगैरे, कांदे सर्व काढून ठेवते. कणिक भिजवून ठेवली. त्यानंतर पहिले कढई ठेवली आहे. आणि नॉनस्टिकची कढई मी तुम्हाला त्या दिवशीपासून सांगितलं, माझ्या नॉनस्टिकची कढई कुठे गेली मला अजून परत नाही. आता किचनसाठी मला आणखी भांडे घ्यायचेच आहेत, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार. भाजीसाठी तेल गरम करून घेतले. तेल नेहमी मी थोडं, म्हणजे या मसाल्याची भाजी जी असते ना याच्यामध्ये थोडं जास्तीच टाकते. सर्वात आधी कढीपत्ता, थोडंसं जिरं घातलं आणि कांदे घालून घेतलं. कांदे म्हणजे 50% जर शिजतात ना, थोडे मऊसूत झाले की त्यामध्ये आलं लसणं म्हणजे अद्रक सांबारचं पूर्ण पेस्ट घालून घेते मी. त्याच्याशिवाय काहीच नाही घालत. गरम मसाला इथे घालणार नाही, फक्त तेजपान घातलं. त्यानंतर टोमॅटो इथं घालून घेतलं आणि सोबतच मीठ घालून घेतलं, म्हणजे ते ना लवकर गलतात आणि शिजायलासुद्धा. त्यानंतर इथे एव्हरेस्टचा किचन किंग म्हणून मसाला आहे, तर तो सुद्धा घातला आहे. तिखट, मीठ, आपले जे रोजचे बेसिक मसाले असतात, धनिया पावडर वगैरे सर्व घालून घेतलं आणि त्याला थोडंसं फिरवून घेतलं मी. आणि स्वयंपाक करता करता काही मसाले वगैरे संपतात ना, मला खूप राग येते. पुन्हा टाईम पुन्हा काढून ते त्यात टाका, म्हणजे आणखी वेळ चालला जातो. आता हे सर्व टाकून घेतलं, गरम मसाला वगैरे. आणि याला फक्त अर्धा मिनिटपेक्षा कमी मी होऊ देते तेलात. नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालते, एकदम थोडंसं पाणी घालते त्यामध्ये. आणि ते जे मसाला आहे ना, ते कमी आरीवरनं थोडंसं म्हणजे 20 ते 30 सेकंड होऊ देते. मग त्याचा कलर इतका छान येतो. तुम्ही सुद्धा असं करून बघा, जर तुम्ही स्वयंपाक करत असाल भाजी वगैरे, तर रोजच्या याच्यामध्ये एक ही ट्रिक करून बघा. आणि लेडीजला आपलं 1 मिनिट जरी मिळालं ना की खाली हात जात नाही. इकडे हे होतं आहे म्हणून एवढ्या वेळेत काय करू, तांदूळ ऑलरेडी निवडून ठेवलेले असतात हप्त्याभराचे, पण तरी पण एकदा हात मारून घेते. आता हे बघा, जे मी सांगितलं मसाल्यामध्ये पाणी घातलं आणि त्याला थोडं झाकून होऊ दिलं की असं तरीसुद्धा येते आणि खूप छान ग्रेव्हीला जो कलर येतो आणि मसालासुद्धा खूप छान मुरून जातात तेलामध्ये. त्यानंतर ज्या सोयाबीन वड्या होत्या, हलकंसं कोमट पाणी केलं, त्यात मीठ घातलं, त्याला भिजू ठेवलं 10 ते 15 मिनटं. त्यानंतर याच्यात पिळून असे घालून घेतले. बघा किती छान भाजी, म्हणजे आता फक्त 50% शिजली आहे. नंतर वरून इथे कोथिंबीर घातलं, ते ॲड नाही केलं आहे. आता सर्व स्वयंपाक नाश्त्यामध्ये सर्व आवरून घेतलं ना की किचन ओटा पूर्ण क्लीन करून घेते, घासून वगैरे, पुसून वगैरे. आणि भांडेसुद्धा सोबत घासून घेते. इकडचे काम निवडले की तिकडे बेडरूममध्ये जाऊन ते सुद्धा बेड वगैरे पूर्ण क्लीन करणं, साफसफाई आणि बेडशीट्स वगैरे चेंज करणं, हे आपले डेलीचेच काम आहेत.
आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच छान छान माझे डेली ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. इथे मस्त बेडशीट वगैरे लावून घेतली आहे मी. त्यानंतर आंघोळ पूजा वगैरे करून घेतली. माझंच आजपर्यंत 80 होऊन जाते आणि माझीसुद्धा तयारी झाली जायची. तर चला भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये.